नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे तो आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित आहे. आपलं मन तंदुरुस्त राहावं, चांगलं राहावं, निरोगी राहावं, सकारात्मक राहावं आणि मनाची ऊर्जा कायम टिकून राहावी यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असतो. दैनंदिन ताणतणावाला कसं सामोरं जायचं आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा विचार करायचा ह्याचा विचार आपण करत असतो. आत्तापर्यंत अँझायटीवरती ओव्हर थिंकिंग असेल किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत, नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, असे वेगवेगळे विषयांवरचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. त्याचे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत असते, त्या तुम्ही चेक करत जा. आणि आज आपण जे बोलणार आहोत ते अपेक्षांबद्दल. अपेक्षाभंगाचं दुःख किंवा अपेक्षा ठेवायच्याच नाहीत का, अपेक्षा ठेवणं म्हणजे चूकच आहे का, असं लोकांना जे वाटतं त्याच्यावरती आज आपण बोलूयात. की खूपदा आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आपल्या स्वतःकडनं काही अपेक्षा असतात आणि समोरच्या माणसाकडनंही अपेक्षा असतात. तर आज आपण दुसऱ्या व्यक्तींकडून, दुसऱ्या माणसांकडून ज्या आपल्या अपेक्षा असतात त्याच्याबद्दल बोलणार आहोत. खूपदा असं होतं की समोरच्या माणसाने माझ्यासाठी काहीतरी करावं किंवा अमुक एखादी गोष्ट केली तर ती मला आवडेल असं आपल्याला वाटत असतं आणि त्याच्या एक्झॅक्ट उलटं घडत असतं किंवा तसं घडत नाही आणि काहीतरी वेगळं घडत असतं की जे अनपेक्षित आहे आणि ज्याची तुम्ही कधी कल्पना केलेली नव्हती. तर अशी माणसं तुमच्या आजूबाजूला ज्यांच्यासोबत तुम्ही राहताय, मग ते तुमचे लाईफ पार्टनर असतील, तुमचे पॅरेंट्स असतील, पालक असतील, तुमची मुलं असतील किंवा जवळचे मित्रमैत्रिणी जे कोणी आहे ज्यांचा सहवास जास्त असतो तुम्ही त्यांच्याबरोबर असता, तर तुमच्या काही अपेक्षा असतात त्यांच्या वागण्यामधून तुम्हाला काही अपेक्षित असतं आणि ते घडत नाही. मग तेव्हा अपेक्षाभंग होतो की मी काहीतरी वेगळी अपेक्षा केली होती आणि घडलं काहीतरी वेगळंच. मग तेव्हा आपण का घडायलाच नको होतं आणि मग ते असं वागतायत तर ते खूप भयंकर आहे, आता मग मी त्याला तोंड देऊच शकणार नाही किंवा त्यांचं हे जे वागणं आहे हे खूप जास्त चुकीचं आहे आणि हे अशा पद्धतीने वागलंच नाही पाहिजे, मग ते बदलायलाच हवं, असं खूप वेगवेगळे सेल्फ टॉक, नेगेटिव्ह सेल्फ टॉक चालू होतं आणि मग त्या बदलण्याचा अट्टाहास सुरू होतो की ते का बदलत नाही आणि मग ते बदलण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे किंवा त्यांनी काय काय केलं पाहिजे त्यांचं वागणं बदलण्यासाठी, ह्याचा खूप जास्त ह्याच्यावरती अतिविचार केला जातो. आता कोणाचंही वागणं तुम्ही किंवा मी कोणीही बदलू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये आपण काही होल्ड करू शकत नाही, थांबवू शकत नाही होण्यापासून. पण हे सत्य न स्वीकारता आपण त्याच्यावरती होल्ड ठेवण्याचा, त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला हवं तसं ते घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो आणि मग त्या दिशेने आपला संवाद, आपलं कम्युनिकेशन समोरच्या माणसाशी व्हायला लागतं. त्याच्यामुळे मग नात्यामध्ये प्रॉब्लेम्स यायला लागतात, त्याच्यामुळे स्वतःचा सुद्धा मानसिक त्रास वाढतो आणि मग आपल्याला आपल्या जे रोजच्या आयुष्यातला जो आपला आनंद आहे तो कुठेतरी दूर निघून जातो. आपल्याला आपले नेगेटिव्ह थॉट्स जास्तीत जास्त वाढायला लागतात आणि मग आपण त्याच एकाच गोष्टीमध्ये अडकून राहतो की त्या माणसाचं वागणं बदलत का नाही आणि ते कधी बदलणार आहे किंवा ते बदलत नाही आहे आणि म्हणून मला त्रास होतो आहे आणि म्हणून मला सफर व्हावं लागतं आहे, मला सहन करावं लागतं आहे आणि म्हणून मग मी किती हेल्पलेस आहे, मी किती असमर्थ आहे, मी किती बिचारी आहे. ह्याच सगळ्या गोष्टींचा परत विचार करून स्वतःचा मानसिक ताण वाढतो. मग आता याच्यावरती उपाय काय? मग अपेक्षा ठेवायच्याच नाहीत का? मग अपेक्षा तर आम्ही जवळच्याच माणसांकडनं ठेवणार, मग कोणाकडनं ठेवायच्या असं लोक म्हणतात. तर अपेक्षा ह्या नॅचरल आहेत किंवा त्या ऑब्व्हियस आहेत, सहजपणाने त्या होतात, सगळ्यांकडूनच होतात. सगळेच जण आपल्या जवळच्या माणसांकडून काही अपेक्षा ठेवतात. पण तिथे अपेक्षा पूर्ण झाली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही झाली तर मग मी स्वतःला काय सांगायला हवं हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यासाठी मन तयारच नसतं. मन फक्त ते गृहीत धरतं की तसंच झालं पाहिजे किंवा होणारच आहे आणि तसं झालं नाही तर ते खूप जास्त त्रासदायक आहे, खूप जास्त अवघड आहे, खूप जास्त सहन करण्याच्या पलीकडचं आहे हे आधीच सांगून ठेवलेलं असतं स्वतःला. म्हणून जेव्हा ते पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला तो त्रास खूप जास्त वाटायला लागतो. मग ते पूर्ण नाही झाल्या तर आपण काय सांगायचं स्वतःला हे सांगितलं पाहिजे की जर नाही झाल्या तर त्याच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी आहेत ज्या करता येऊ शकतात किंवा दुसरे ऑप्शन्स शोधता येऊ शकतात किंवा
त्या माणसाचं वागणं हे त्याच्या विचारांमधून आलेलं आहे, ती त्याची जडणघडण आहे, हे मी आधी वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. समोरच्या माणसाचा विचार, त्याचं वागणं ह्याच्यावरती कुणाचाच कंट्रोल नसतो. त्याच्यामुळे जर ते बदलत नाही आहे तर ते बदलण्याचा अट्टाहास करणं मला थांबवणं गरजेचं आहे. आणि जर ते वागणं माझ्या अपेक्षेप्रमाणे होत नाही आहेत किंवा त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत, तरीसुद्धा मला जगता येईल, मला माझ्या आयुष्यावर लक्ष देता येईल, मला माझं आयुष्य सहजपणाने जगणं शक्य आहे जरी त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरीसुद्धा, हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. आता इथे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मग जर नाही अपेक्षा पूर्ण होत आहेत तर मग काय सगळं सोडूनच द्यायचं का? आता दोन्ही टोकं आपण गाठत नाही आहोत. म्हणजे एकतर खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, असं नसतं ना. आयुष्य कधी ब्लॅक किंवा व्हाईट नसतं. आपल्याला खूपदा ग्रे एरियाजला सामोरं जावं लागतं, कुठेतरी मध्य गाठावा लागतो. त्यामुळे जर सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत आणि ज्या होत आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देऊयात, आणि ज्या अपेक्षा आपल्या पूर्ण होत नाही आहेत किंवा ज्या होण्याची शक्यता आपल्याला वाटत नाही आहे, तिथे आपण स्वतःवरती काम करूयात. स्वतःला त्याचा अट्टाहास ठेवणं हे बंद करायला सांगूयात. आणि त्या पूर्ण नाही झाल्या तरीसुद्धा मला सर्वाईव्ह करता येईल, मला आनंदाने माझा आनंद स्वतः शोधता येईल, माझ्या आयुष्यावरती मला लक्ष देता येईल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नव्याने करायला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून अपेक्षांच्या अट्टाहासामुळे होणारा त्रास, अपेक्षांमुळे होणारा त्रास नाही आहे. अपेक्षा जसं मी म्हटलं त्या सहज असतात, त्या सगळेच जण करतात. पण त्या अपेक्षांचा जो अट्टाहास आहे, अट्टाहास म्हणजे काय की ते पूर्ण झाल्याच पाहिजेत, आणि नाही झाल्या तर काही खरं नाही आणि ते मला झेपणार नाही, हे सेल्फ टॉक बदलायचं. की नाही झाल्या तरी ते सुद्धा ऑब्व्हियस आहे, ते सुद्धा सहजच आहे, ते होऊ शकतं आणि ते मी त्याचा स्वीकार करत आहे, हे स्वतःला सांगणं आणि त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार करणं की हो, हे सुद्धा घडू शकतं आणि आता ह्याला सुद्धा मला तोंड द्यायचंय किंवा ह्याच्या बरोबर मला पुढे जायचंय. तर आपल्याला इथे अट्टाहासापासून स्वतःची सुटका करायची आहे. अपेक्षा करणं चूक नाही आहे, पण अपेक्षांचा अट्टाहास धरणं ती झालीच पाहिजे, आणि नाहीच झाले तर मग जे काही नेगेटिव्ह आपण सांगतोय ते बंद करणं आणि वास्तवाचा विचार करणं की काय प्रॅक्टिकली शक्य आहे, मला काय करता येऊ शकतं, ह्याचा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.